याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी. थोडा विको द्या, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. आवाज कमी ठेवा, थोडा विको द्या, आवाज कमी ठेवा. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे किंवा भरू नका पोटे. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. काय माझी शिवानी मानेल संतांशी रंदो चित्ताशी फुलिया. माझी शिवानी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी उवार करी संतांच्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुळशीमाला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अतुलित बलधामं हेमशैलाबदेहं. दनुजवन कुशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं. सकल गुण निधानं वानराणामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. शरण शरणाय माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. सकल संत कंठभूषण अनंत कृपा मूर्ती भगवत पूज्यपाद. विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग चिंतन सेवेत आपण घेत आहोत. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबरा. शांती सागर जगद्गुरु शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने
आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बालभागवत टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि देवरूप श्रोतृवर्ग, सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यपावन क्षेत्र साईगाव या ठिकाणी भक्तश्रेष्ठ हनुमानजींच्या दरबारात चैत्र शुद्ध गुढीपाडवा म्हणजे नूतन वर्षारंभ दिन या पर्व काळामध्ये समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे। या सप्ताहाचे प्रेरक ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे माझे वडील बंधू श्री हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज व्यवहारे। 11 वर्षाचा कालखंड गेला आमचा त्यांचा एकत्र राहण्यात। वैराग्य भास्कर गुरुवरे जयराम बाबांच्या सानिध्यात 6 वर्ष, ऋषिकेशला 3 वर्ष आणि होळ संस्थानला 4 वर्ष। त्यांच्या शुभ प्रेरणेने आणि त्या आश्रमावर स्थानापन्न असलेले महंत श्री हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज शास्त्रीजी यांच्या आशीर्वादात भाविकांच्या उत्साहाने श्रद्धेने हा सप्ताह संपन्न होतोय। मला कळलं या भूमीला वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरगावकरांची चरण लागले। वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ परमपूज्य गुरुवर्य जगन्नाथांना पवार यांची खूप कीर्तनं झाली आणि कृष्णाजी बाबांचं तर लाडकं गाव आहे। आपणा सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो आणि संकल्पित वेळेमध्ये महाराजांच्या या अभंगावर थोडंसं चिंतन करून आपण काल्याच्या लीलेचं थोडंसं चिंतन करूया आणि सेवा भगवत चरणारविंदी समर्पण करूया। विठ्ठल सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत। ज्या माणसाला स्वतःच्या जीवनातल्या योग्य अयोग्य अपेक्षा कळत नाही त्याला पामर म्हणतात। ज्या माणसाला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि त्या परिपूर्ण व्हाव्या त्याच्याकरता जो प्रयत्न करू लागलेला आहे त्याला साधक म्हणतात। ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षा नाही त्याला संत म्हणतात आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पूर्ण करतो त्याला भगवान म्हणतात। देवा आपल्या सर्वांगीण इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य देवाकडे। सत्य संकल्पाचा माणसाने 3 गोष्टीचा नेहमी अभ्यास केला पाहिजे। आपल्याला काय मिळवायचंय, कशाने मिळवायचं आणि मिळवणारा कोण आहे। काय मिळवायचंय, मिळवणारा कोण आहे, कशाने मिळवायचंय, या 3 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये अभ्यासनीय आहेत ते जीवन परिपूर्ण होत आहे। प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाला आपण परिपूर्ण असावे अंतःकरणातली भावना आहे। अपूर्ण राहो कोणालाच वाटत नाही। क्षेत्र कोणते असू द्या, सामर्थ्याच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं, समृद्धीच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं, ज्ञानाच्या क्षेत्रात पूर्ण असावं, कलेच्या क्षेत्रात पूर्ण असावं।
आता माझ्या पुढे हे दोन मृदंग वादक आहे, या पुढे विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळी समोर बसू नका बरं, बसा तुम्ही शांत बसा, खाली फिरू नका आता अजिबात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली पूर्णता असावी. माझ्या पुढे हे दोन मृदंगवादक मी सांगत होतो, यांची नावं मला माहित नाही, पण यांच्या मनात काय मी ते सांगू शकतो. काय मनात आहे यांना, असं वाटतं आपल्याला असा काही मृदंग वाजवता आला पाहिजे, आपल्यासारखा मृदंग वादक कमी कमी देशात तरी नसावा. श्री हरिभक्त वारकरी गंधर्व तुळशीराम महाराज आहेत, पूज्य महाराज आहेत, यांच्याही मनात हीच अभिलाषा आहे. कीर्तन करायला सुद्धा हीच वाटतं देवा. हे वाटणं गैर नाही, पण आत्मा परिपूर्ण असल्यामुळे आपण परिपूर्ण असावी अंतःकरणातली भावना आहे. पूर्ण कशाला म्हणतात, जे कधी कमी होत नाही आणि कधी वाढतही नाही त्याला पूर्ण म्हणायचं. आपल्याकडे विहिरी, बोले, नाले, कालवे उन्हाळ्यामध्ये आटून जातात, पावसाळ्यात दुथडी भरून चालतात, याला अपूर्ण म्हणायचं. पण जगात असा एक जलाचा साठा आहे, तो कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही, त्याचं नाव समुद्र आहे. 12 महिने समुद्रावर जरी एक पाण्याचा थेंब जरी नाही पडला तरी समुद्राची 1 इंच पातळी कधी कमी होत नाही देवा. आणि 12 महिने धो धो पाऊस समुद्रावर पडला आणि जगातल्या सगळ्या नद्या जरी समुद्राला येऊन मिळाल्या तरी समुद्राची 1 इंच पातळी वाढत नाही, अशी गीता सांगते. अपूर्यमानम मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न काम कामी. अशी पूर्णता आपल्याला हवी आणि ती देवाच्या प्रसादाने प्राप्त होणार आहे. प्रसाद सहज मिळत नाही देवा. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. कोणी म्हणेल का हो तो प्रसाद आम्हाला मिळेल का? अहो देवाचा प्रसाद मिळण्याकरता देवाने मनुष्य देह दिलाय देवा. पण ऐका, देवाने मनुष्य देह दिला खरा, पण त्याचा उपयोग कसा करावा हे मात्र अगोदर शिकावं लागेल तुम्हाला. कारण सामुग्री असून उपयोगाची नाही, त्या सामुग्रीचा उपयोग कसा करावा हे अगोदर शिकावं लागतं. मृदंग असला म्हणजे वाजवता येत नाही, शिकल्यानंतर वाजवता येत नाही.
गाडी घेतली म्हणजे चालवता येत नाही, शिकल्यानंतर चालवता येते ना. तसं मनुष्य देहाचा उपयोग कसा करावा हे असं पुढाऱ्याच्या बैठकीत कळत नाही, त्याच्यात कीर्तनच ऐकावे लागतात देवाला. बैसता संताची संगती कळवाले कमळावती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहित होते. काळ जुना होता देवा. हे विजेचे दिवे नव्हते, पूर्वी रॉकेलचे दिवे असायचे. आणि जुनी माणसं फार काटकसरीने जीवन जगणारी असायची, त्यातले त्यात मराठवाडा फार काटकसरीने. आता ग्रामपंचायतच्या खांबावर दिवसभर लाईटी जळतात, लोक बघतात पण बंद करत नाही. बल्ब घरी घेऊन जातील, लाईटी बंद करत नाही. फक्त तो काळ जुना होता. रात्री 11 वाजेपर्यंत लोकमान्य टिळक लिहित होते, पण विनाकारण कशाला रॉकेल जाळायचं म्हणून ती बत्ती बंद करण्याचा प्रयत्न करू लागले देवा. 2 तास झटले पण बत्ती बंद करता आली नाही. माझा मुद्दा इथे आहे, वस्तू असून उपयोगाची नाही, त्याचा वापर कसा करावा हे शिकावं लागतं. काही ज्ञानोबरांची परिभाषा आहे, कापुराचे थैव आणून देईल दैव, परिलेण्याची आडव देत शे बापा. तसं मनुष्य देहाचा पहिला वर्ग आहे तो निरुपयोग करणारा आहे, दुसरा दुरुपयोग करणारा आहे, आणि तिसरा इतका भाग्यवान आहे त्या आयुष्याचा सदुपयोग करणारा आहे. विठाला अरे स्वर्गातल्या देवाला दुर्लभ असलेला मनुष्य देह आपल्याला मिळालाय आपल्याला. पण काही लोकांना त्याची किंमतच कळाली नाही. काही अशी खानदानी लोक आहेत देवा, आयुष्यात 2च काम करतात, तिसरं करत नाही. कोणते 2? झोप घेतात आणि जांभळ्या देतात, पलीकडे काहीच करत नाही. काय प्रामाणिक म्हणावे या लोकांना. त्याला मनुष्य देहाची किंमत कळाली नाही. दुसरा वर्ग त्याचा दुरुपयोग करणार आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर धुंडा महाराज काय सांगायचे आहे का, या मनुष्य देहाचा जर आता दुरुपयोग जर केला ना तुम्ही आता, तर भावी अनंत काळापर्यंत त्याचं दुःख भोगावंच लागतं, त्याला पर्याय नाही देवा. या जन्मात जर पाप केलं तर ती फेडावंच लागतं. नाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले महाभारत युद्धाचा 9वा दिवस संपला, पण भीष्माचार्य परास्त व्हायला तयार नाहीत. अजय ते सत्याचं युद्ध होतं देवा, धर्माचं युद्ध होतं. ते भगवंताच्या अंगाला दरदरून घाम आला. जोपर्यंत भीष्म पडत नाही तोपर्यंत पांडवांना विजय नाही. अर्जुनाला बाजूला बोलून घेतलं. अर्जुना, अरे भीष्माला कधी परास्त करणार आहात तो म्हणाला ते शक्य नाही, ती अजय आहे, ती छामरणी आहे, आणि त्यातल्या त्यात परशुरामाला ज्यांनी परास्त केलंय त्यांना मी काय हरवणार आहे. मग भगवान सांगतात, मी सांगतो ते कर. उद्या रथावर शिखंडिनीला उभं करायचं, पाठीमागून बाण मारायचा. का? भीष्म असे धर्मयोद्धे आहे, ते निशस्त्र पुरुषावर कधी वार करत नाही, स्त्रियांच्यावर आपलं शस्त्र उगारत नाही, आणि शंड म्हणजे नपुसकाचं तोंडच पाहत नाही. शिखंडिनी शंड हे फक्त मला आणि भीष्मालाच माहिती. तिची ढाल करायची आणि पाठीमागून बाण मारायचा. त्याने होकार दिला. युद्धाचा 10वा दिवस रंगला. अर्जुनाने शिखंडिनीला पाहिल्याबरोबर तिने तिच्या रथावरून उडी मारली आणि अर्जुनाच्या रथावर येऊन उभी राहिली. शिखंडिनीला पाहिला आणि भीष्माने हातातला बाण फेकून दिला आणि खाली पाहिलं.
अर्जुनाने संधी साधली, असा बाण सोडला देवा, तो भीष्माच्या वर्माला लागला आणि ते रथावरून कोसळले. आकाशवाणी झाली, भीष्मा प्राण सोडू नका, दक्षिणायन चालू आहे. भीष्माला मरण्याची चिंता नव्हती देवा, कारण त्यांना माहित होतं देह मरणार आहे, आत्मा नाही. न मर्यते जायते वा कदाचिन. या श्लोकावरचं प्रवचन ऐकायचं भानुदास महाराज आटाळकरांचं. विठाला ते जर बोलायला लागले तर असं वाटायचं श्रीकृष्णांनी बोलावं ना आपण ऐका. अशी वाणी होती देवा भानुदास महाराज आटाळकरांची. प्रभावी वाणी, अत्यंत प्रभावी. भीष्मांना एक खोचत होतं वाक्य, मी जर आयुष्यात कधी पाप केलं नाही तर मग कोणत्या कर्माचं फळ हे मला भोगावं लागतं. कारण नियम असा आहे, वाईट कर्माचं फळ दुःख आहे आणि चांगल्या कर्माचं फळ आनंद, समाधान आणि सुख आहे. जर मी माझ्या हाताने कधी अधर्म केला नाही, कोणाचं वाईट घडावं असं मनाला कधी कुविचार शिवला नाही, अहो मी जर पापच केलं नाही तर कोणत्या कर्माचं फळ भोगावं लागतं. जसं जोग महाराज नाशिकला त्र्यंबकल्या कुशावर्ताच्या स्नानावर आले आणि ब्राह्मणाने हातावर पाणी घेण्याकरता सांगितलं, त्यांनी घेतलं आणि म्हणाले, म्हणा पापोहम पाप कर्माना पापात्मा पाप संभवा. हा श्लोक ऐकला आणि जोग महाराजांनी हातातलं पाणी फेकून दिलं, सांगितलं, अरे या विष्णू व जोगाने जर पापच केलं नाही तर कशा करता हा संकल्प मी सोडावा. किती आत्मविश्वास आहे बघा. तसं भीष्मांनी सांगितलं. मनामध्ये विचार करू लागले, आता पण या प्रश्नाचं उत्तर देणार कोण. भगवान कृष्णांचं स्मरण केलं, ते चरणाजवळ उभे राहिले. आत्मविश्वासी भीष्मांनी काय प्रश्न विचारा ऐका. कृष्ण, अरे मुंगी की पाव में घुंगरू बजे ओ हे अल्लाह सुनताय, असे तुम्ही आहात. मग सांगा, मी जर पाप केलं नाही तर कोणत्या कर्माचं तुम्ही मला फळ भोगायला दिलंय. भगवान म्हणतात, असं कसं होईल भीष्मा, ज्याने जे केलं ना त्याला ते फेडावं लागतंय. मग काय केलं मी, ऐका. तुम्ही लहान होते, थंडीचे दिवस होते आणि धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते. कारण नसताना एक सरडा तुम्ही पाहिला, तो बाणाच्या टोकाने उचलला, एका काटेरी कोंपणावर फेकला, तो 6 पळ तिथं राहिला आणि खाली पडला आणि मग मेला. त्या 6 पळाचं व्यास 6 महिने झालं बघा. हे सोडून द्या, आता माझं पुढचं ऐका, पुढचं लक्षपूर्वक ऐका. विष्णू सहस्त्रनामाचे उद्गाती भीष्माचार्य, भगवंताचे लाडके भक्त आणि अत्यंत बाल्यावस्थेमध्ये घडलेली चूक आहे का एक सरडा उचलून काटेरी कोंपणावर फेकला तर त्या पापाचं 6 महिने फळ भोगावं लागलं. तर 100 वेळेला विचार करून कुक्कुट पालन करणाऱ्याला किती पाप भोगावं लागेल याचा कधीतरी विचार केला तुम्ही. हे ज्ञानोबरांचे वाक्य आहे देवा. ज्या वाणीला सत्याचा स्पर्श झालेला नाही ते ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, आज जर पाप केलं ना तर ते अनेक जन्म फेडावं लागतं. अगा कर्मे ये उरावे ते तै सुख दुःखी फळावे तया ते भोगावया विद्याय का. म्हणून दुरुपयोग करू नका देवा. हे बघा, पापाच्या पैशाने आपल्या कुटुंबालाही जगवू नका, तुम्ही जगू नका, ते फेडावंच लागतं. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. अरे धर्माकडून एकदा खोटं बोलणं झालं तर अंगठा गळून पडला देवा. मग कशा करता दुरुपयोग करायचा. मग 3रा वर्ग आहे, तो सदुपयोग करणारा आहे. आयुष्याच्या साधन आयुष्याच्या
काल्याचा तो प्रसाद मिळण्याकरता अहोरात्र भगवत भक्त प्रयत्न करतात। तुकोबराय गोपाळाय प्रयत्नच करत होते। भगवान श्रीकृष्णाने विचार केला आतापर्यंत कुठल्याच अवतारात आपल्याला गोपाळाला काला देता आला नाही, प्रसाद देता आला नाही। राम अवतारामध्ये प्रयत्न केला पण ती वानरच नाही देता आला। म्हणून भगवत भक्ताचं ऋण होतं देवावर। तीन गोष्टी फेडाव्या लागतात बघा, तुम्ही किती नाकारलं ना, शास्त्र आहे। कोणत्या तीन? ऋण वैर हत्या, हे तो न चुके नाही देता। ज्या प्राण्यांची हत्या करून मांस खायला जीवेला गोड वाटतं ना, ते फेडावंच लागतं देवा। सध्या गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊतांची एक क्लिप याच्यावर फिरते बघा। आज ज्या प्राण्याची हत्या कराल त्या प्राण्याची हत्या केल्यानंतर त्याचं पाप फेडावं लागतं। ज्याच्याशी वैर करार ज्ञानोबराय सांगतात, वैर जन्मांतराचे सर्पा मनवणी न वचे। आज वैर केल्यानंतर फेडावंच लागतं। आणि किती बँकेचं लोन काढून इथं गांजा फुकट बसा, बिड्या फुकीत बसा, आणि ते माफ झालं पाहिजे। लोक म्हणतात कर्ज माफ झालं पाहिजे। काय दिवे लावले राहतात कर्ज काढून, बिड्या ठोकलेल्या राहतात का नाही? मग कर्ज आपण काढायचं, बिड्या फुकण्यावरही घालवायचं, सरकारने माफ करायचं। कुठला नियम आहे देवा? आणि जरी माफ केलं तरी वापरलंय ना आपण, मग ते फेडावंच लागतं देवा। देवाला फेडावं लागलं ते। ऋण फेडावया अवतार केला अविनाशाला काराशी। भगवत भक्तांनी केलेलं ऋण फेडण्याकरता भगवान अवताराला आले आणि गोपाळाला प्रसाद देण्या प्रवृत्त झाले। पण हात कशी मारली अभंगाचं पहिलं याल तरी या रे लागे। ज्याला माझा प्रसाद पाहिजे ना त्यांनी या। भगवान आग्रह करत नाही, याल तरी या, ज्याला यायचं ना त्यांनी या। वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर धुंडा महाराज म्हणत असत, मनुष्य जन्मामध्ये देवाने स्वातंत्र्य दिलंय प्रत्येकाला आणि बुद्धी दिलेली। पण ऐका, स्वातंत्र्य मिळावं पण ते अज्ञानात मिळवू नये। अज्ञानात मिळालेलं स्वातंत्र्य धोक्याचं आहे देवा। एखादं लहान मूल आहे, ते रांगतंय आणि आईने जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर रांगणारं मूल चुलीजवळ जाईल आणि आतला विस्तव हातात घेऊन धोका येतो। आता सध्याचा विस्तव म्हणजे मोबाईल आहे। आपल्या कामाकरता लहान बालकाच्या हातात मोबाईल देणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं वाटोळं करणे देवा। ते तुम्ही मानू नका, पण ते अटळ सत्य आहे। म्हणून स्वातंत्र्य मिळावं पण ते अज्ञानात नाही ज्ञानात। स्वातंत्र्य अधिक अज्ञान बरोबर नाश, स्वातंत्र्य अधिक ज्ञान बरोबर आत्मकल्याण। म्हणून भगवान सांगतात, ज्याला यायचंय ना त्यांनी माझ्याकडे या। देवाच्या प्रसादाकरता आत्मकृपा लागते देवा। चार कृपाची विस्तार नको, पहिले आत्मकृपा, शास्त्र कृपा, गुरुकृपा आणि भगवत कृपा। आपण दोनच कृपेचा विचार करू। या अभंगावर गाथामूर्ती गुरुवर रामभाऊ महाराज राऊतांनी किती सुंदर चिंतन केलंय देवा। पहिले आत्मकृपा। तुम्ही वेवरे बाबांच्या मुखातून ऐकलं असेल, परमार्थामध्ये प्रवृत्त होण्याकरता अगोदर आपला आत्मा जागा असावा लागतो देवा।
राऊत बाबाचं वाक्य सांगू, जोपर्यंत तुमचं स्वतःचं मन आपणहून परमार्थामध्ये प्रवृत्त होणार नाही, आपणहून, तोपर्यंत देव आणि साधू जरी आपल्या पुढे उभा राहिला तरी आपलं कल्याण होऊ शकत नाही. देवा आपल्या मनानेच परमार्थ करावा लागेल. तो गीतेतला श्लोक बघा, उद्धरिदात्मनात्मानं नात्मानम अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. आपुले आपण करा सोडव संसार बंधन किंवा नाटातला अभंग बघा, आता मी न पडे सायासी संसार दुःखाची पाशी शरण रे गेल संताशी ठाव माया पायाशी. मागेला त्या आत्मा जागा झाला पाहिजे, शरीर नाही. अहो शरीर तर पुजाऱ्यातही मंदिरामध्ये बसलेलं राहतं, पण मन नुसतं दक्षिणेकडे राहतं. काय करता त्याला? चित्त नाही ना मी तरी ते आत्मा जागा झाला पाहिजे. झडधडवून वहिला निघ, वायला निघ नाही, वहिला निघ. ही भक्तीची वाटेला. नाथांच्याच परिसरात एक प्रसंग सांगतो बघा. असं वैशाख महिन्यातलं कडकडतो ऊन होतं. पैठणचा रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. खडी फोडणारी माणसं, कमरेला लंगोटी होती, हातामध्ये घन होता आणि खडी फोडत होते. गंगेच्या स्नानाला जाताना नाथांनी पाहिलं, आता ते दयेचं सागर आहे देवा. मृदू सभा येनवनीत तैशे सज्जनाचे चित्त. नाथ महाराज खडी फोडणाऱ्याच्या जवळ आले. ओ बाबा हो, अहो अंगावर घामाची लोंडे वाहता, सगळं अंग घामाने डबडबून गेलं. एवढे खडी फोडता तुम्ही फक्त पैसा करता? एवढं कुठं पैशावर प्रेम राहता का? द्या सोडून ते. त्या खडी फोडणाऱ्याने म्हटलं, बाबा पैशावर प्रेम नाही हो, पण एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. मालकीची घरं नाही, कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो तिथंच राहतो, पण कष्ट केल्याशिवाय अन्नच पोटाला मिळत नाही. क्षमा मागून एक वाक्य बोलू, त्यावेळेला भ्रष्टाचार करणारा समाज ज्या देशात जन्माला आला नव्हता, ही भ्रष्ट माणसं आता जन्माला आली देवा. अहो पानपोईवरला ग्लास सुद्धा आता साखळीने वेडिंग करून ठेवावा लागतो ना, तर ग्लास सुद्धा चोरून घेऊन जाणारी भामटी लोक महाराष्ट्रात जन्माला आली. कोणत्या देशात, अहो ज्या देशाच्या स्वातंत्र्या करता रक्ताचं बलिदान करणारी महापुरुषा मातीत जन्माला आली देवा. आणि त्या देशामध्ये ग्लास चोरणारी सुद्धा लोक जन्माला आले. कशामुळे? यथा राजा तथा प्रजा. या देशाचा राजा जर हजारो कोटीचा भ्रष्टाचार करत असेल तर प्रजा ग्लास नाही का चोरून घेऊन जायची? मग विठाला राजा कालस्य कारणम देवा. पण तो काळ होता नाथांचा. रामदेवरायांचं राज्य होतं प्रामाणिकतेचं. नाथ महाराज म्हणले, हे बघा तुमची फार गरिबी ना, जेव्हाची अडचणी नाही, मग या माझ्या घरी. आता ते जहागीरदार होते देवा, खायची प्यायची राहायची सगळी व्यवस्था करतो, या. ते म्हणाले येतो, पण काम काय सांगणार? नाथ महाराज म्हणले, हे बघा माझा श्रीखंड्या सगळी काम करतोय, तुम्ही फक्त एक काम करा. काय? पंक्तीला येऊ नका. मग 7 ते 8 रामायण चालतं ना, तेवढं बसून ऐका. दिवसभर खायचंय प्यायचंय हिंडायचंय झोपायचंय तुमच्या मनावर. फक्त संध्याकाळच्या 1 तासाच्या पोस्तीला या, दुसरं काहीच करू नका. सगळे आले देवा. पहिल्या दिवसाचं रामायण झालं, दुसऱ्या दिवसाचंही रामायण झालं, तिसऱ्या दिवसाचं रामायण संपलं आणि सगळे खडी फोडणारे असे कोपऱ्यामध्ये गेले, त्यांच्या चर्चा करू लागले. कस काय वाटतंय? नको का? लय अंगठण काय लागलंय? मग ते खडी फोडलेलंच बरं बघा. आता पण नाथांची परवानगी घेतल्याशिवाय जाता येत नाही ना. सगळे नाथांकडे आले. ओ नाथ बाबा, उद्या खडे फोडायला जायचंय आमच्या जागेवर. त्याला वाईट वाटलं. हे बघा माझा हरिपंडित जर काही बोलला असेल तर मी माफी मागतो. अहो माझ्या गिरजेला काय वाटेल? तुम्ही आलात ना, एक 10 दिवस तरी थांबा, लगेच कशाला चालले? त्यांनी काय उत्तर दिलं ऐका, मला सांगायचं. ते म्हणाले, नाथ बाबा भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली,
पण तुमच्या एका तासाची पोथी नको का? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे देवा. त्याच्याकरता आत्मकृपा लागते म्हणून देवाने सांगितलंय. आग्रह केला नाही. ज्याला गरज आहे त्याने या. 2 वाक्य सांगू. देव आवड निवड करतो देवा, संत नाही. अहो ज्ञानोबरांनी रेड्यावर सुद्धा कृपा केली पण देवानी नाही. माझे गडी कोण कोण निवडा विनयातून. देव आवड निवड करतो देवा, संत आवड निवड करत नाही. म्हणून तुकोबर आहे देवाची भाषा बोलतो. याला तरी यारे लागे पण कसे या? प्रेमाने या. माझ्याशी नातं जोडा. संसारामध्ये जशी नाती येत ना तशी देवाशी नातं जोडता आलं पाहिजे. विठ्ठल बाप माझे चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे, कृष्ण माझी माता. नातं जोडलं देवा. एक वाक्य सांगू, विस्तार नको. संसारातली नाती परिस्थितीवर अवलंबून आहे आणि परमार्थाचं नातं आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. बघा, परिस्थिती बदलली, संसारातली नाती बदलतात. परमार्थामध्ये जोडलेलं नातं कधी बदलत नाही. पैशावाला भाऊ असेल तर दूरचा मनुष्य सुद्धा म्हणतो तो माझा भाऊ आहे, आणि त्याचीच परिस्थिती बदलली तर सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही देवा. त्याचं नाव संसार आहे. वैकुंठवासी गुरुवारी जयराम बाबा म्हणायचे, संसारातली सगळी नाती म्हणजे ताज्या घोड्याच्या गोमाशा आहे. तो वरी चळ नगा, तो वरी फक्त म्हणते माझा. हे कोरोनाने शिकवले. याला काय कीर्तन ऐकायची गरज नाही. पण परमार्थातलं नातं तसं नाही. देवाने सुभद्रा आणि द्रौपदीची परीक्षा पाहण्याकरता एकदा सुदर्शनाने आपलं नकळत करंगळी कापून घेतली. रक्त ओसंडून वाहू लागला आणि सांगितलं, सुभद्रे हे बघ माझी करंगळी कापली. ती म्हणाली, थांब मी चिंधी आणायला दिली. आता ती बचत गटाची अध्यक्षा होती, गेली, ती आलीच नाही. चिंधी शोधायला गेली बरं का. देवाने विचार केला, हिचं फक्त नातं आहे, प्रेम नाही. सोडून दिलं सुभद्रेला. म्हणून सुभद्रा आणि देवाचा फारसा संपर्क आला नाही. देवा फक्त अभिमन्यू पुरता आला, जास्त आला. पण 30 करंगळी कापलेली घेऊन द्रौपदी आईसाहेबांकडे गेली. महाराज द्रौपदीने विचार न करताना आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेताना फाडला, करंगळ्या बांधला. बांधत असताना मनोमन देवाने शपथ घेतली, द्रौपदी तुझ्या सुख दुःखामध्ये मी सहभागी राहीन, चिंता करू नको. तुझ्या जवळ दुःख येऊ देणार नाही. मी नेहमी उभा राहील. पांडव दूत खेळले आणि सगळं पणाला लागलं. देवा राज्य गमावलं, संपत्ती गमावली, धर्माने आपले भाऊ गमावले आणि द्रौपदी आईसाहेब पणाला लावले. त्या सोंगट्याना जरासंघाच्या हाडापासून बनवलेल्या होत्या. त्याच्यावर शकुनाच्या मनाचा ताबा चालायचा, अर्जुनाच्या नाही, धर्माच्या नाही, शकुनीचा मनाचा ताबा घेत होत्या. सगळं जिंकलं, द्रौपदी पणाला लागली. राग होता दुर्योधनाला, मला अंधाऱ्याचा मुलगा म्हणाली म्हणून. जिंकली द्रौपदी आणि सांगितलं दुःशासनाला, दुर्योधनाने जा आहे त्या अवस्थेमध्ये तिच्या वेणीला धराने ओढत ओढत सभेमध्ये आ. दुःशासन गेला. ती विनंती करत होती, दुःशासन अरे मी तुला थोरल्या भाऊजाई म्हणजे आई समान आहे, माझ्या अंगाला हात लावू नको. तिने ऐकलं नाही. ती पुन्हा विनंती करत होती, अरे नातं सोड, पण मी रजस्वाला अपवित्र आहे, माझ्या देहाला स्पर्श करू नको. ऐकलं नाही देवा. त्याने वेणीला धरलाने ओढत 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 सभेमध्ये आणला. खाली पडलेल्या द्रौपदीने एकदा सभेकडे पाहिलं.
भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, विदुर अशी महाबलाढ्य योद्धे होती तेव्हा सिंहासनावर. ते विचार करू लागले, ज्या सभेमध्ये भीष्म आणि द्रोणे, तिथे माझ्या इज्जतीला लज्जेला कोण हात लावणार आहे. म्हणून आशाळभूत नजरेने द्रौपदी आई साहेबांनी भीष्मांकडे पाहिल्याबरोबर त्यांनी खाली नजर टाकली. संकेत केला, द्रौपदी, या दुर्योधनाचा अन्न खाऊन मी मिंदा झालोय. समोर अधर्म घडत असताना देखील मी तुला मदत करू शकत नाही. त्याच्या अन्नाने बांधलो गेलोय मी. ए द्रौपदी, मी तुला मदत करू शकत नाही. तिने विचार केला, यांचं सोडा, देव आज्ञाने ब्राह्मणाच्या साक्षीने 5 पांडवांबरोबर मी लग्न केलंय. या दुर्योधनाच्या आणि दुःशासनाची दात खेचण्याची ताकद माझ्या 5 मालकाकडे. धर्माकडे पाहिलं उपयोग झाला नाही, अर्जुनाकडे पाहिलं उपयोग झाला नाही, नकुल सहदेवाकडे पाहिलं उपयोग झाला नाही, भीमाकडे पाहिलं पण त्याचे डोळे अशी लालबुंद झाले होते, त्याच्या मुठ्या वळत होत्या, दात करकरा खात होता. खालची गदा खांद्यावर टाकल्याबरोबर धर्माने मांडीवर हात टेकवला. भीम खाली बसला. मग द्रौपदीच्या लक्षात आलं, जी अक्कल आपल्याला नाही ना ती द्रौपदीला आली होती. कोणती? और ज्या वेळेला जगातलं कोणीच कामाला येत नाही ना त्यावेळेला फक्त जगन्नाथ कामाला येतो हे तिला कळालं, पण आपल्याला कळालं नाही. मग तिने हाक मारली, कोठ गुंतलाशी देवाने वस्त्र नाही पुरवलं, वस्त्रहरणे वस्त्री कौरवी 45 असं नातं जोडावे का जो भगवान आपल्याला नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे. तुकोबराय सांगतात, अशा नात्याने जवळ या, याला तरी यारे लागे. पण कोणी कोणी या, अवघे मागा मागे मागे. वारकरी संप्रदायामध्ये वर्णभेद नाही, आश्रम भेद नाही, लिंग भेद नाही आणि धर्म भेद नाही. महाराज सगळ्यांनी या. यारे यारे लहान थोर, या ते बधते नारे नर. कबीर मोमिन लथिप मुसलमान, शेनाना विधान विष्णू. बाळे नारी नर आधी बाळे नारी नर वेळ नाही, फक्त 4 प्रकार सांगतो. पहिला वेदाच्या मागे जाणारा,
दुसरा शास्त्राच्या मागे जाणारा, तिसरा संतांच्या मागे जाणारा आणि चौथा देवाच्या मागे जाणारा. अवघे माझ्या मागे मागे. मग तुकोबारांनी विचारलं का हो देवाच्या मागे गेलं तर काय मिळणार आहे, काय मिळणार आहे? याचं उत्तर मला तिसऱ्या चरणात. आजी देतो पोटावरी, आजी देतो पोटावरी, आजी देतो पोटावरी, आजी देतो पोटावरी, आजी देतो पोटावरी. मागे गेल्यानंतर काय मिळणार आहे? महाराज सांगतात आजी देतो पोट भरे. तो जी शब्दातला जी दीर्घ करायचा नाही बरं. तो जी आजी जर केलं तर ते आईची आई नाही तर बापाची आई होईल. आजी जी रसव करता आजी म्हणजे आता देणार. परमार्थाच्या इतर साधनेमध्ये फळाची प्राप्ती फार नंतर आहे. ज्ञानोबराय म्हणतात यज्ञ इथं करायचं स्वर्ग सुख मेल्यावर भोगायचं. काय करायचं म्हणते संसारी जन्मी घे यज्ञ यागाधिक कर्म केजे मग सर्व सुख भोगी. म्हणून भक्तीमध्ये उदारीचा धंदाच नाही देवा. मुखे नाम हाती मोक्ष लगेच देणार. आजी देतो पोटवरी. पोटवरी म्हणजे किती? पुरे म्हणाल तोवरी तृप्त होईपर्यंत देणार. एकच वाक्य सांगतो विस्तार नको. या संसाराच्या प्रांगणात जगाच्या इतिहासामध्ये कायमचं कोणाचं पोट आतापर्यंत भरलं नाही, भरत नाही आणि कधी भरणार. कायमची तृप्ती जर पाहिजे असेल तर देवाच्या प्रसादाशिवाय पर्याय नाही. देवा
तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. ते समाधान असं पैशाने विकत घेता येत नाही. अहो समाधान कशाला? लाख रुपयाची गादी घरी विकत आणणार पण त्याच्यावरती झोप किती पैशाने विकत मिळेल? लाखो रुपयाचं पक्वान्न हॉटेलमधून घेऊन येऊ पण भूक किती पैशाने विकत घ्यायची देवा? भूक आणि झोप जरी विकत मिळत नाही तर समाधान कसलं विकत मिळेल? मिळत नाही. ते एसपी कॉलेजला एक सुंदर वाक्य बघा. मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी, खूप वेळेला वाचलंय मी पुण्याला, तुम्ही वाचा, खूप सुंदर आहे. आय वॉज हॅपी थाउज बीन आय वॉज पुअर मन, हे विवेकानंदांचं वाक्य आहे. त्या वाक्याचा अर्थ बघा. सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल कदाचित, पण श्रीमंत आणि समाधान एका ठिकाणी कधी नांदूच शकत नाही. बघा नांदत. साखर कारखान्याचा चेअरमॅन राहतो पण डॉक्टर सांगता गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तुरड खाऊ नका, तिखट खाऊ नका, फक्त मातीच खाऊ नका म्हणत नाही. काका जाळायची ती. दुसऱ्याने गुलाबजाम खाल्ला का त्याला आपोआप साखर वाढते देवा, त्याला खाताच येत नाही. काय करता? हे समाधान विकत मिळत नाही. गंमत सांगू, श्रीमंत माणसं आपल्या घराला नाव देतात समाधान, नुसतं कटकटी राहत. शांती सदर बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी भांडकुदळ. काय कष्ट समाधान. महाराज देखील तुमचे चरण निवांत राही कास या ते जन प्राणा पुलागे माय. आता कोठे धावे मन तुझे हे चरण देखलिया, भाग गेला शन गेला अवगा झाला आनंद. सदा नाम घोष करू हरी इंधने नेमाला अग्नी कोठी. पण देवाचा प्रसाद मिळाल्यानंतर तुका म्हणे जेव्हा थोर झाले नाठवे भूकता ना काही, कशाचीच इच्छा राहत नाही देवा. पण का हो तो प्रसाद घेण्याकरता जायचं कसं, ती पद्धती तिसऱ्या चरणात सांगतात. हळूहळू चाला हळूहळू
तुम्ही ती पिशवी घेऊन आल्यापासून हातले खाजायला लागले काय भानगड विठाल सुंदर चाल प्रमाणा पद्धतीने गोडवर भीमसिंग महाराज म्हणायची समय सूचकता असली पाहिजे देवा खूप सुंदर हळूहळू चाला किंवा खंदारकरांचा पाठ हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला परमार्थात आल्यानंतर फळाची घाई करू नका देवा ते महाराजांचं प्रमाण बघा पाहे प्रसादाची वाट यावे धोनी ताट 4 गोष्टी लागतात परमार्थात आता विस्तार नको पहिला पुरुषार्थ दुसरा प्रयत्न तिसरी प्रतीक्षा आणि चौथी प्राप्ती प्रतीक्षा वृत्ती पाहिजे देवा वैकुंठ वैश्य गुरुनाम गुरु व्यंकट स्वामी महाराज म्हणायचे पी हळदन हो गोरी लगेच होत नाही आता विटकोटर मरी लावलं तरी 8-10 दिवस लागेलच ना गोर व्हायला लगेच कसं उत्तावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग परमार्थात चालत नाही प्राप्त काळ घडी आल्या वेळा प्राप्त काळ घडी आल्या वेळा प्राप्त काळ घडी आल्या वेळा प्राप्त काळ घडी आल्या तुका म्हणे थे नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्या हळूहळू ढाळे ढाळे के तुलेने एक वेळे मार्गाची निवळे निश्चित ठक्के परमार्थामध्ये लगबगिनी या पण आल्यानंतर फळाची वाट बघत राहा ज्या वेळेला योग्य समय येईल ना त्यावेळेला भगवान प्रसाद देतील म्हणून हळूहळू चाला आणि सगळ्यात महत्वाचं बघा कोणी कोणाशी न बोला कीर्तनात बडबड करूच नका देवा कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक जन्म होऊन येईल जन्मा कीर्तनात जर बडबड करू लागले तर पुरुष बेडकाच्या जन्माला जातात आणि महिला मंडळी वटवागोळीच्या बोलू नका आता हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे का कोणी कोणाशी न बोला म्हणजे याचा अर्थ का देवाच्या आणि संतांची केलेली सेवा स्वतःच्या प्रसिद्धी करता समाजापुढे सांगू नका हे महत्वाचं आहे तुम्ही जे काही सेवा करा कोणी अन्नदान करेल कोणी दान दक्षिणा देईल काही नसेल तर गरीब जर असेल तर देवाचं मंदिर तर झाडून घ्याल ना मग पडेल ती सेवा आपल्याला मिळेल ती सेवा आपल्या सौभाग्याने ती सेवा केल्यानंतर तिची प्रसिद्धी करू नका देवा ज्ञानोबांनी काय उदाहरण दिलंय देवा बघा शेतकरी कुटुंबातलं उदाहरण आहे माझ्या सेत आपल्या सगळ्यांना कळेल ते नाना कुशवळ वापुले पांघुरवी पेरिले तैशी झाकीने पदले दान पुण्य शेतकरी तिफन म्हणा पावर म्हणा की घेऊन पुढे पेरतो आणि मागून लोड आणि रासणी करून बी झाकून टाकतोय पेरायचं तर झाकायचं कशा करता पेरलेलं बी जर झाकलं नाही तर ते वरच पडेल पाखरे येऊन खाऊन टाकतील मग आपल्या पदरात काय पडणार आहे तशी देवाच्या आणि संतांची केलेली सेवा प्रसिद्धी करता जर समाजापुढे सांगितलं तर पुण्याचा नाश होईल मग पदरात काय पडेल देवा आपल्या म्हणून न सांगावे वर्म एक छोटासा प्रसंग सांगतो थांबतो 1989 साल होतं देवा 1989 पंढरपूरला परमपूज्य प्रेमराजकाचार्य स्वामी रामसुखदासजी नावाची सत्पुरुष आले होते जसं पण महाराष्ट्रामध्ये चालते बोलते ज्ञानेश्वरी म्हणजे धुंडा महाराज तसं उत्तरेकडे चालते बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी रामसुखदासजी ते पंढरीला आले धुंडा महाराजांनी विनंती केली आणि चातुर्मासाच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये आमच्या पंढरपुरामध्ये श्रीमद भगवद्गीतेवर आपण प्रवचन करावं 8 दिवस म्हणून विनंती केली त्यांनी मान्य केलं पण वेळ वेगळी वेगळी होती बरं दुपारी 4 ते 6 एक सत्र भल्या पहाटे 4 ते 5 भल्या पहाटे ब्राह्म मुहूर्तावर एक सत्र 4 ते 6 या प्रवचनाकरता लाखो लोक येत होते स्वामीजींचं प्रवचन ऐकत होते महाप्रसाद घेऊन जिथे राहण्याची व्यवस्था तिथे निघून जात होती पण भल्या पहाटे 4 ते 5 हे प्रवचन असं होतं देवा तिथं सामान्य माणसाला प्रवेश नव्हता अधिकार संपन्न महापुरुषांनी साधकांकरता स्वामीजींची राहण्याची जिथे व्यवस्था आहे तिथेच ती पहाडची सत्संगाची वेळ होती मला चांगलं आठवतं देवा 100-125 श्रोत्यांपेक्षा अधिक श्रोते नसावेत माझे गुरुजी रामकृष्ण भाऊ इडशेकरांबरोबर आम्ही आलो होतो त्या काळात ज्या गाडीची किंमत कमी कमी 70 ते 80 लाख रुपये 1989 साला अशा भारी किमतीच्या गाडीत बसून एक मनुष्य पहाडच्या प्रवचनाला आला डोक्यावर एवढी मोठी शेंडी नाकापासून ऊर्ध्वपुंड्र
पांढर साधं शर्ट आणि धोतर घालून तो प्रवचनाला येऊन बसला. 1 तासाचं प्रवचन झालं. स्वामीजींची पद्धती अशी होती, 1 तासाचं प्रवचन संपल्यानंतर उर्वरित 15 मिनिटांमध्ये ज्याला काही पारमार्थिक शंका आहेत त्यांनी विचारायच्या, त्याचं उत्तर ते 15 मिनिटात द्यायचे. आता सगळ्यांच्या शंका सांगत बसत नाही. भानुदास महाराज आठवळकरांनी अशी शंका केली होती देवा, आता वेळ नाही, पण त्या व्यक्तीने केलेली शंका मी आपल्या पुढे सांगतो. ती व्यक्ती दर्शनाला आली, काय शंका विचारली आहे का? स्वामीजी, मी भगवान श्रीकृष्णांना हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला. शंका ऐकली ना राजा? हो, शंका सामान्य नाही. हो स्वामीजी, मी देवाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला. पुन्हा कितीतरी वेळेला मी त्याला बोलवतो, येत नाही. काय चुकलं माझा अपराध सांगा. महाराज स्वामीजींच्या अंगाला दरदरून घाम आला होता. धोंडा महाराजांनी आपला कोसला पटका बाजूला ठेवला होता. देवा, काय शंका आहे? देवाने येऊन ताटात जेवावं. त्याचा स्वामीजीने उत्तर काय दिलं ऐका, ज्याची आजची आपल्याला गरज आहे. स्वामीजी म्हणाले, अहो तुम्ही किती भाग्यवान आहे. भगवान सगुण साकार होऊन तुमच्या जवळ येऊन तुमच्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला आणि तुम्हाला दर्शनही दिलं. पण तुमच्याकडून एक मोठी चूक झाली. चूक कोणती? अहो, देवाने जे दर्शन दिलं ना, त्याची आलेली अनुभूती तुम्ही हृदयामध्ये झाकून ठेवली नाही. मग अभिमानापोटी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तो प्रसंग तुम्ही समाजापुढे सांगितला. त्याच पापाचा हा परिणाम आहे. बघा, परमार्थात काहीच सांगायचं नाही. काहीच नाही. जेवढं झाकून ठेवा तेवढा देव जवळ आहे. जेवढं प्रसिद्धी करता शिवाला प्रगट करा तितका देव दूर आहे. देवा म्हणून तुकोवर सांगता, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेने भरू नका पोटी, आजी दे तो पोट भरी, पुरे म्हणा लतो वरी ठोपा रखुमाई द्वापर युगाच्या अंतिम चरणामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा अवतार झाला. का कौ चानूर वक्रदंत मुष्टी जरासंग पोंडरक महाबला बलाढ्य दुराचारी दैत्य पृथ्वीवर जन्माला आले. खूप मोठं पाप झालं देवा. पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओजे त्यांची दिदला क्षेत्रा सरुषे मुनी सर्व न पूजेती देवा कोणी. गायीने म्हणजे
पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं, सगळे ब्रह्मदेवाजवळ गेले. भगवान शंकरांसहित सगळे भगवान नारायणाची प्रार्थना करू लागले. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. आकाशवाणी झाली, चिंता कशाला करता? आकाशाची वाणी सांगायचं कळाशी, तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. सगळे देवता स्वस्थ झाले आणि अवतार करायला सुरुवात झाली. कोणी देवता गोप झालं, कोणी गोपी झालं, कोणी गायी झालं, कोणी वासरं झालं. देवाने वृंदावन नावाची नगरी श्रीधामातून खाली पाठवून दिली. शेषाला सांगितलं तुम्ही माझे वडील बंधू व्हा. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे, तिथं राजा भीमक जन्माला आले. त्यांच्या पोटी रुक्मिणी या नावाने तुम्ही अवताराला या. अवतार कार्याला सुरुवात झाली. मथुरा राजधानी आहे. या राजधानीचा राजा उग्रसेन आहे. या उग्रसेनाला एकच मुलगा आहे पण फार क्रूर आहे, त्याचं नाव कंस आहे. त्यांनी बापाला कारागृहामध्ये ठेवलं. देवान स्वतः शासक झाला, अत्याचार करू लागला. मोडीले यज्ञ राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण. कंसाची चुलत बहिणी, तिचं नाव देवकी आहे. आपल्या प्राणापेक्षा तो बहिणीवर अधिक प्रेम करतोय. ती लग्नाला उपवर झाली. हिचा विवाह कोणाबरोबर जोडवावा? मथुरेचा पहिला प्रधान शूरसेन याचा पुत्र वसुदेव, महाप्रतापी आणि सत्यवचनी. वसुदेवाबरोबर देवकीचा विवाह झाला. कंसाने रथामध्ये बसवलंय, स्वतः सारथी झालेला आहे आणि देवकीचे बोलवण करत असताना आकाशवाणी झाली. वसुदेव देत गौ देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न झाली आहे का? आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा. हे कंसा, ज्या बहिणीवर इतकं प्रेम करतो ना तू, का जिच्या करता तू स्वतः सारथी झाला, ऐक, तिचाच 8वा मुलगा तुझा काळ आहे आणि त्याच्याच हातून तो मारणार आहे. ऐकून मानशी क्रोधावला, घेऊन या खडग माराया धावला. हात दो धरीला वसुदेवी. ज्या बहिणीवर प्राणापेक्षा मी प्रेम केलं, तिच्या मुलापासून मला भीती आहे आणि तिलाच ठेवत नाही. कमरेची तलवार उपसली, तिच्या मानेला लावल्याबरोबर हात दो धरीला वसुदेवी. वसुदेवाने सांगितलं कंसा, स्त्री हत्या करणं मोठं पाप आहे. एका काळात हीच भ्रूण हत्या आम्ही केली तर आमच्या गावातले 40-40 वय वर्षाची मुलं अशीच तशीच आहे. बरं ते आळंदीला येत नाही ना, कमी कमी आम्हाला सोबती झाली असते. कशाचा परिणाम आहे हे लग्न न होण्याचा? एका काळात केलेल्या भ्रूण हत्येचं पाप हे देव आहे. तसंच झालं, हे पाप करू नको. हे बघ, मी सत्यवचनी वसुदेव आहे. देवकी पासून जर तुला तिच्या मुलापासून मरण्याची भीती आणि भयना चिंता करू नको. याला होणारी सगळी मुलं मी तुला देईन. विश्वासच होता कंसाचा, पण कारागृहात ठेवलं. सशक्त बंदोबस्त होता देवा. आणि कालांतराने वसुदेवाला मूल झालं. ठरलेल्या वचनाप्रमाणे देवकी कोणती मूल घेतलं आणि कंसाच्या हातात दिलं. वैकुंठवासी गुरुवर्य म्हातारबा खनिपुरीकर म्हणायचे, काय लहान मूल आणि सुंदर फुल पाहिल्यानंतर कोणाला आनंद होत नाही देवा? ज्याला होत नाही तो दगड आहे. ज्याला अंतःकरण आहे ना, ज्याला हृदय, लहान मूल ब्रह्मचारी जरी पाहिलं तर हवा हवंसं वाटतं देवा. त्या लहान मुलाला पाहिलं, कंसाला प्रेम जाग झालं. अरे मला मारणारा आठवय. मग यांनी काय पाप केलं? निरापराध येतो. वसुदेवाच्या हातात दिला. वसुदेवाने ते बाळ कारागृहामध्ये घेऊन जातो ना न जातो नारदांची स्वारी आली. पुण्य सारावया भेटे देवर्षी, नारायण नारायण. अरे कंसा, देवकीचं मूल तू पुन्हा पाठीमागे दिला? हो. का? अरे मला मारणारा आठवाय. कंसाने सांगितलं मोजणारा, आपलं नारदांनी सांगितलं मोजणारा तू का तुझा बाप आहे? तू आपला साधा भोळा, आपला सरळ मोशील 1 2 3 4 5 6 7 8 आणि देवाने खालून मोजायला चालू केलं. मग 1 2 3 4 5 6 7 8 तरी त्याला मारायची इच्छा झाली नाही देवा. पण ऐका, पटवून देणारा मध्यस्थी जर वजनदार असेल ना, पुन्हा काही पटतं देवा. ते नारद वजनदार गिरायक होतं बघा. ते म्हणाले, रे कंसा, अरे ज्या कुळात तू जन्माला आला ना, ती हिरण्यकश्यपूचं कुळ आहे. अरे 60,000 वर्षाची तपश्चर्या केलेला हिरण्यकश्यपू आहे. त्याने अशी वरदानं मागितली होती, मला आकाशात मरण नको का खाली नको, आत नको का बाहेर नको, स्त्रीकडून नको का पुरुषाकडून नको, दिवसा नको का रात्री नको, शस्त्राने नको का अस्त्राने नको. अरे 12 मासात मरण नको मागितलं होतं त्याने. आणि महिने किती? 12च की. पण देवाने 13वा अधिक मास तयार केला आणि त्याचा काटा काढला.
दोंड्याचा महिना जावाय करता नाही, तो उरला म्हणून तुम्हाला दिला. मग देवाने वैशाखात आधी काढला आणि त्याचा काटा काढला आणि मग कंस घाबरला. 6 मुलं मारली देवकीची देवतीने, 6ही मारित दुराचारी. 7व्यांदा देवकी गरोदर राहिली. देवाने योगमायेला सांगितलं पोटातून गर्भ आकर्षित केला. 7वा जो गर्भ योगमायाने आश्चर्य करीत मना माझी रोहिणी उदरे नेऊ निघातीला न कळे कोणाला देवावी. वसुदेवांना 2 पत्नी आहेत, थोरली देवकी आणि दुसरी रोहिणी. तिच्या उदरामध्ये घातलं. त्वचं नाव बलराम. 8व्या अवताराला सुरुवात झाली. श्रावण महिना वद्य अष्टमी बुधवार दिवस आहे, मूळ नक्षत्र आहे आणि 2 प्रहर रात्र आहे. कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या समोर शंख चक्रागदा पद्माधारी 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आयोनी संभव नो एकाही श्रमी नाम याचा स्वामी प्रगट झाला. देवकीच्या सांगण्यावरून भगवान लहान झाले. वसुदेवाने टोपली घेतली, आपल्या खांद्यावरचं पंच त्याच्यामध्ये टाकला. भगवान श्याम सुंदराला त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि देवाने सांगितलं ना काय, नंदाच्या घराला मजले गोकुळा, मजले गोकुळा, मजले गोकुळा. गानगंधर्व असल्यावर 3-3 तास काल्याचं कीर्तन केलं पाहिजे, पण तुम्ही एवढ्या आमटीच्या जवळ बसले का की तुमचं लक्ष सगळं तिकडच. त्याच्यामुळे इतकं नको. आता नंदाच्या घराला मदने गोकुळाला माया उपदली जे ते ठेवी बदल आणि ती वसुदेवाने टोपलेला हात लावल्यावर उचललेला कमळापती पायाची बंधने गळती. एक वाक्य सांगतो श्री गुरु विठ्ठल बाबू यांचं, ऐका. अहो ज्यांनी देवाला डोक्यावर घेतलं ना, देवाला जगात असं बंधन नाही का त्याला बांधू शकेल देवा जगात. पण देवाला सोडून त्यांनी संसाराला डोक्यावर घेतलंय, त्याला कुठल्याशिवाय पर्याय. हे सगळी संसारातली कुठाकुत आहे ना, ही संसाराला डोक्यावर घेतल्याचा परिणाम आहे. संसार करायचा राहतो आणि देव डोक्यावर घ्यायचा असतो. आपण संसाराला डोक्यावर घेऊन बसलो आणि देवाला गरजेपुरतं वापर करतो म्हणून हे दुःख पदरात पडते देव आपल्याला. ज्याला ज्या तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये स्वप्नी दुःखी कोणी न दशी डोळा, कधी स्वप्नात तुकाराम महाराजांच्या दुःख आलं नाही का, त्यांनी देवाला डोक्यावर घेतलं. वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं. कारागृहाचे कवड आपोआप उघडले गेले. सगळे प्रहारी करी योग मायेमध्ये गर्त झाले. यमुनेच्या काठावर भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेव आले. यमुनेने दर्शन घेतलं आणि देवाला जाण्याकरता रस्ता दिला. तिकडे नंदाचा राजवाडा उघडा होता. सुस्वागतम कृष्णा, देवाचे सुस्वागत करण्याकरता भूमी तयार झालेली होती. यशोदा मायेला माया नावाची झालेली मुलगी, तिला माहितीच नाही. प्रकार असा आहे, देव जन्माला आला ना सगळं जग जागं होतं देवा. माया जन्माला आली तर आईला सुद्धा माहित नाही काय मायेचा प्रभाव आहे बघा. वसुदेवाने डोक्यावरची टोपली खाली ठेवली. कृष्ण परमात्मा यशोदेच्या जवळ ठेवला आणि माया घेऊन निघाला. आता ती माया आहे. कारागृहात माया आली. देवा रडे माया करी आकांत नामा म्हणे. सगळे जागे झाले. कंसाला बातमी कळाली. कंस धावतच आला आणि मुलगा का मुलगी काही पाहिलं नाही. देवा त्या देवकीच्या हातातून असं हिसकावूनच घेतलं ते बाळ. त्याच्या पायाला धरलं. गरगर फिरून आपटणार. हातातून नुसटून गेलेली माया अष्टभुजा रूप धारण केलं अंतरिक्षामध्ये. त्यानं कंसा मला काय मारतो, तुला मारणारा तुझा बाप माझ्या अगोदर गोकुळात प्रकट झालेला आहे. वाचव स्वतःला. आरक्षणाचा फायदा त्यावेळेला सुद्धा झाला बरं. त्या पुतणीला झाला पण बरं का. पुतना आली. काळकुट्ट नावाचं विष स्थानामध्ये धारण केलेलं होतं, पण देवाने पुतना कंटक नष्ट केली. पुतणीला मारलं. साईजता नावाचा मोक्ष दिला.
मावळ भट्ट नावाचा दैत्याला पण देवाने अशी फजिती केली त्याची नवे तुटले अगासूर अरिष्टासूर मायासूर धनुकासूर अनेक असुर देवाने मारले काग बगरे ठा मारिले बाळपणी आणि भगवान रंगने चोर येतो सगळ्या कीर्तनातली एवढीच उतरणी अवघड आहे देवा सगळ्या कीर्तनातली एवढीच उतरणी अवघड आहे कसा रंगला देव भीमसिंग महाराज म्हणायचे तळवे तळ हात टेकित देव रांगता रंगता कीर्तनातला देव लगेच मोठा होतो देवा लगेच मोठा झाला देव कारण 12 वाजून गेले देव मोठा झाला पेंद्या सुद्या वरजा वाकड्या मधोमंग अनेक बाळ गोपाळ देवानी जमा हे गोपाळ अहो घरी एवढी दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे काढे छपकाय मुलगा बालपणात असा पैलवान पाहिजे आणि तुम्ही मरपुत्र नाही तेव्हा गोपाळाने देवा अहो दही दूध भरपूर आई देत नाही ना सगळं मथुरेच्या डेअरीला जातं ताका आम्हाला देते त्या ताकाने कुठे ताकद येत असते काय अहो ज्याला भाताचं शितपतच नाही त्याला डॉक्टर म्हणतात आता प्या ताक अशा ताकाने कुठे पाहिजे असतो का देवाने मग चला माझ्या बरोबर याला तरी यारे लागे त्या पेंद्याने काय सांगितलं विचारा देवा तुझ्या मागे यायला काय हरकत नाही तू पोटभर देणार आहे असं म्हणाला येतो पण सांग तुझ्या घरचं देणार का आमच्या घरचं देणार देवाने माझ्या घरचं काय कारण आहे तुम्हाला खायचं का नाही मग मी तुमच्या घरचं तुम्हाला देणार तेव्हापासून मला कळलं मोठी माणसं स्वतःच्या घरचं काहीच देत नाही दुसऱ्याच्याच घरचं देतात त्याचं नाव मोठं अरे पण आमच्या घरचं देणार म्हणतो पण आई देणार घेऊ देणार नाही ना चोरी करायची रागात आला पेंद्याला हे देवा तुला लाज वाटते आम्हाला चोरी करायचं तू शिकवतो अरे तू किती मध्ये सांगितलं चोरी करणं पाप आता आपण चांगल्या चपला घेऊन निघून जातो तो भाग वेगळा आपलं नाही चाललं गोपाळ सांगतो देवाला हे देवा अरे चोरी करणं पाप आहे देवाने सांगितलं पेंद्या अरे काय चोरल्यानंतर पाप लागतं काय चोरल्यानंतर पाप लागत नाही त्याचं शास्त्र मला माहिती आहे हे बघ घरातल्या हक्काची वस्तू जर मागून मिळाली नाही तर संघर्ष करायचा संघर्ष करण्याची ताकद नसेल तर मग चोरी करायची पाप लागत नाही पण वस्तू आपली असली पाहिजे घरातल्या दह्या दुनारावर अधिकार बालकाचा आहे आणि मुलाला मिळत नसेल तर चोरी केली तर पाप लागत नाही पेंद्याने शेवटचा प्रश्न विचारला हे देवा चोरी करायची तर करायची गोकुळ नवनीत चौर्य मंडळ स्थापन केलंय पण चोरी करताना जर आईला सापडलं गेलो तर किती मार खावा लागेल देवाने सांगितलं मी चतुर आहे मला चोरी करायचा मंत्र येतोय तुम्ही ऐकून ठेवा तुम्हाला कामाला येईल काय मंत्र चोरीचं शास्त्र ज्या ऋषींनी बनवलं त्या ऋषींचं नाव कफल्लम ऋषी बघा कफल्लम 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 असं म्हणाला तर चोर चोरी सापडत नाही कृपया प्रयोग करू नका मी काय केलेला नाही माझा सक्सेस झाला का मग मी तुम्हाला फोन करेन पण तो पण काय करू नका देव चोरी करायला नाही घर पाहुणे एक अंदाजे नववेदा नवने गवळणी गाराने सांगू लागले महाराज गवळणी सांगत ती गाराने Bye.
दुसरे आली धावत, गयाने बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. यशोदे हे ग बाई माझी बाविना. यशोदेने काय म्हणा माहिती, बाळसा गुणगुणाचे ताने ग पाहिजे ते गो जन्माने. काल टिका टिकेत आळ गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा, तुम्ही मोठ्या ढाल गता. तिसरी आली धावत, येणी ग बाई काय केली मात. तिसरी आली धावणी, येणी ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी विनी, दोन्हीशी गाठ देऊनी गाठ बाई कोणाची सुटेना. अवघ्या मिळवणी गवळणी येते नंदाची अंगणी. यशोदेने सांगितलं, कृष्णा अरे काय उणे का करीत असेल, पण तू ऐकतच नव्हता. येणे माझे कवाड वगडले, येणे शक्य ओतोडे, दही दुधाचे बक्षिले ओलंडले दाखते. अनेक गोपाळा भगवान कृष्ण परमात्मा चोऱ्या करू लागले. आणि मग यशोदा माता कंटाळली. कृष्णा खूप चोऱ्या करतो रे, तू ऐकत नाही. मग चल जाई राणा सवे घेऊन, खांद्यावर कांबळे हातामध्ये काठी, तारी तशी सावळा जगजी गोदने चारावया जातो सारंग गोदने 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 सारावया जातो सारंग काला फक्त दोघांचा ऐकायचा. स्मृती भास्कर बंडा तात्या आणि विदर्भ रत्न संजय महाराज पास. 2 वक्तांचे काले आता ऐकले पाहिजे देवा. संजय बाबांचं काल्याच्या पेक्षा गो ही गायची संज्ञा आहे ना, जी देवाने गाया राखल्या. गाव विश्वश मातारा, काही जगाची माता आहे देवा. काय संजय बाबांनी ओवी भागवतातली काढली, दे देशी गोहत्या घडे तै देशी पर्जन्य न पडे. ज्या देशामध्ये देशी गायीची हत्या होऊ लागलेली, त्या देशातला पाऊस हळूहळू कमी होऊ लागलाय. एक दिवस असा येणार आहे देवा, आपल्यावर पाणी पाणी करता मरावं लागेल, पण पाणी भेटणार नाही. एवढ्या गोहत्या सध्या महाराष्ट्रात. गायीची फार मोठे उपकार आहेत देवा. हा 1-2 प्रसंग सांगतो आता पटकन. ज्याला डायबिटीस आजार आहे किंवा ज्याचा बीपी हाय, ब्लड प्रेशर ज्याला आजार आहे, शेतकरी जसं आपल्या बायलाचा खांदा चोळतो ना, तसं ब्लड प्रेशर आजाराच्या व्यक्तीने देशी गाईचा खांदा चोळायचा, त्याचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. माझ्या आईचा हाय बीपी आहे देवा, 450 शुगर आहे माझ्या आईला, पण अजून आम्ही देशी गाईचं गोमूत्राशिवाय दुसरी गोळी खाऊ घातली नाही. तिची शुगरही वाढत नाही आणि तिचा ब्लड प्रेशर सुद्धा वाढत नाही, कंट्रोलमध्ये राहतोय. फार मोठी ताकद आहे. नवीन कॅन्सर झालेला रोगी, नवीन आता लागणच झाले असं डॉक्टरने सांगितलं. त्याने लिंबा एवढं शेण घ्या, फुलपात्रभर गोमूत्र घ्या, त्याच्यामध्ये मिसळा आणि धूत वस्त्रामध्ये ते गाळा आणि ते रसायन पिण्याकरता द्या. कॅन्सरच्या पेशींचा आपोआप नाश होतो देवा. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे श्री गुरु संदेपान महाराज हसेगावकर, उस्मानाबाद जिल्हा कळंब तालुका तिथले, त्यांच्या 2 नंबरच्या भावाला हरिपंडित महाराजांना कॅन्सर झाला. ती इतकं रागावले महाराज पंडित महाराज, अरे आमच्या 6 पिढ्या आम्ही कधी बरं रिषभ खाल्ल्या नाही, सगळे जोग महाराज शिक्षण संस्थेचे आम्ही विद्यार्थी, आणि मला कॅन्सर झाला म्हणून सांगता. डॉक्टरने सांगितलं हो फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. कशामुळे? तुम्ही घरामध्ये नेहमी तो धूप लावताना धूप, त्या धुपाचा धूर नाकावाटी फुफ्फुसात गेला आणि म्हणून तुम्हाला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. करायचं काय? शरीर क्षीण झालं देवा त्यांचं. व्यवहारे बोल नाही आम्ही, तुम्ही त्याला कृष्णाजी म्हणता, आमचं बालपणातलं त्यांचं नाव व्यवहारे बो आहे. 90 सालापासून त्यांना कॅन्सर होता बघा. त्यांची रक्ताची उलटी पहिली मी सिद्धबेटात पाहिली, पण त्यांनी इतका आजार लपवून ठेवला.
का महाराज जाईपर्यंत कळू दिला नाही. नाही तर 90 सालापासून जर आतापर्यंत सांगितलं असतं तर त्या रोगाचा कधीच नाश झाला असता. पण समाजाला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी आयुष्यभर त्या व्यथा त्या जखमा सहन केल्या पण प्रगट केल्या नाही. देवा विठ्ठल त्या पंडित महाराजांना कॅन्सर झाला. योगायोगाने पहा रामदेव बाबा उस्मानाबादला आले. त्यांच्याकडे घेऊन गेले त्यांनी नाडी परीक्षण केलं. म्हणाले हरिद्वारला आणा. 1.25 वर्ष रामदेव बाबांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. तिथं फक्त देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवलेली औषधं खाऊ घातली. देवा रुबी ओनली त्यांना नो गॅरंटी म्हणून दिली होती. त्यात पंडित महाराजांना देशी गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून बनवलेल्या औषधांनी एवढा मोठा उपयोग झाला की कॅन्सर रोगाचा नाश झाला. पंडित महाराज आत्ता 2-2 कीर्तन करतात. बघा केवढी देशी गाईच्या शेणाची ताकद आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही प्रयोग करा. गुरुवारी संजय बाबा पाचपोरांचे येथे आम्ही प्रयोग केला आहे. घरी जा कीर्तन संपल्यावर 2 जगामध्ये देशी गाईचं फुल गोमूत्र भरवा. फुल हे लहान मुलांच्या ज्या शाळेतल्या स्केल आहेत ना काचपट्ट्या त्या एक जर्मनची पट्टी घ्या 1 विती एवढी. एक तांब्याची पट्टी घ्या. त्या 2 जगाच्या गोमूत्रामध्ये बुडवा. 2 कोणत्याही वायरीची टोके घ्या. कोणत्याही वायरी घ्या. 2 वायरीचे 2 तोंड ते सोला. त्या 2 वायरींचे 2 टोक खालच्या पट्ट्याला जॉईंट करा आणि भिंतीवरचं घड्याळ असतं ना त्याच्यातला शेल काढून टाका आणि ह्या 2 वायरी तिथे जॉईंट करा. 1 महिना घड्याळ नाही चाललं ना तर ज्ञानेश्वर महाराजांची शपथ भीक मागेल पण कीर्तन करणार नाही. देवा देशी गाईच्या गोमूत्रामध्ये 1 महिना घड्याळ चालते एवढी ऊर्जा आहे. देवा माझे वडील बंधू ऑस्ट्रेलियाला आहे. त्यांनी सांगितलंय देशी गाईचं गोमूत्र जर परदेशात घ्यायचं म्हटलं तर 5,000 रुपये लिटर आहे. देवा इथं फुकट तरी प्यायचं जेवर येत आहे. देशी गायची 1 कालवड घ्यायची म्हटलं तर 1.25 ते 1.5 लाख रुपये लागतात. आपल्याजवळ असून आपण खाटकाला देतो. केवढं मोठं पाप आहे. देव आहे. लग्न झालेले मुलगे 6, 7, 8, 10 वर्ष झाली अपत्यच नाही. घरचे बाहेरची लोक हेनावतात. वाईट वाटतं. तिला काय करायचं त्यांनी. काळी कपिला गाय ना काळी कपिला गाय ज्या गायीच्या अंगावर छटा नाही त्या काळ्या कपिला गायीचं 1 वर्षभर गोमूत्र प्यायचं. तिला गोग्रास खाऊ घालायचा आणि तिची प्रदक्षिणा करायची. काळ्या कपिला गायीच्या गोमूत्रामध्ये स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये बीजांडी निर्माण करण्याची ताकद. देवा तिचं वांचपणच नाहीच होतं एवढी ताकद देशी गायीच्या गोमूत्रामध्ये. हजारो प्रयोग सांगेल देवा मी तुम्हाला. फक्त 1 वाक्य सांगतो ऐका. हे अभिषेक करतो ना आपण. धर्मशास्त्र सांगतं संकरित जनावराच्या त्या दुधाने अभिषेक करायचा नाही. आणि जगात संकरित जनावर फक्त जर्सी गाय. सगळ्या भारत देशातले विद्वान एकत्र जमले. त्यांच्या लक्षात आलं वाढती लोकसंख्या आहे. दूध कमी पडू लागले. आता काय करायचं. निसर्गाने सर्वात अधिक दूध देणारा प्राणी अगोदरच बनवलाय. त्याचं नाव डुक्कर आहे. बघा 40-40 पिल्लं होतात तरी पिल्लं तगडी राहतात. इतका आईला दूध आहे. त्या डुकरणीचा 32 अंश आणि बैलाचा बाकीचा अंश एकत्र करून जो प्राणी तयार झाला त्याचं नाव जर्सी गाय. आपल्या लहान मुलांना ते दूध पाजू नका. देवा फार वाईट आहे. थकलेल्या माणसाने जर्सी गायीच्या केवळ जर्सी गायीच्या दुधाचा चहा प्यायचा नाही. ना तर अटॅक होऊन मरण्याची शक्यता नाकारताच येत नाही. पाणी टाका त्या दुधात जर तुम्हाला चहाच प्यायचा असेल. पण निव्वळ जर्सी गायीचं दूध म्हणजे ते आरोग्याला सगळ्यात मोठं हानिकारक विष आहे. देवा ते म्हणून देशी गाय सांभाळा. हे बघा गुटख्याच्या पुढीला तंबाखूला जेवढा खर्च आहे ना तेवढा एका गायीच्या पेंडीला खर्च नाही. ज्याच्याजवळ सांभाळण्याची व्यवस्था नाही त्यांनी जे सांभाळतात त्यांना मदत करा. तुम्ही जर्सी गाय तुमच्या व्यवहाराकरता व्यवसायाकरता वापरा. पण तुमच्या कमीत कमी कुटुंबाकरता 1 देशी गाय ठेवा. देवा ती फार परोपकारी आहे. फार. 1 वाक्य सांगतो आणि पुढे चालतो. बघा वाघाने जर माणसाला पाहिलं तर छलांग मारून फाडून खातो. त्या वाघाकरता या देशामध्ये अभयारण्य बनवले
आणि जी गाय मरेपर्यंत उपकार करते देवा तिच्याकरता कत्तलखान्याला अनुदान दिलं जातं. केवढं वाईट आहे. जिथं कुकुट पालनाला म्हणजे कोंबड्या पालनाला अनुदान मिळतंय, डुकरं पाळायला अनुदान मिळतंय, मासे पाळायला अनुदान मिळतंय, अहो शेळ्या पाळायला अनुदान मिळतंय. आणि शेतकऱ्याची गाय उन्हाळ्यामध्ये त्याला नाईलाजाने खाटकाला द्यावी लागते. त्याला पेंडी घालायला त्याची क्षमता नाही. सरकार पाहतं पण त्याला एक पेंडीला खर्च देऊ शकत नाही. केवढं निर्दयी सरकार आहे देवा. म्हणून देशी गाय सांभाळा. ती गाय देवानी सांभाळली. फेरत बनवा गावाचरावत कहे तुका या बंधू लकरीले रानो रान गाई पाटी गाय राखल्या. देवाने अनेक खेळ खेळले देवा. बोला एखादा खेळ. विटी दांडू चेंडू लगोऱ्याला ना पोरी आणि गोपाळ थकले देवा. खेळ मोडा वापरता चला वळू गाई बैसू जेवढी कठाई बहु केली वनवन पाय झाला खांदे वारा पोटी बोक खाई खेळावयाचे सुख. सगळ्या गोपाळांनी आपल्या सामर्थ्याने सगळ्या गाया कळंबाच्या ठयानं बैसविल्या. देवाने आपल्या वेणूच्या नादाने मनोरूपी गायी कळंबाच्या ठयानं बैसविल्या. आणि आता सगळ्यांना काला द्यायचा आहे. आज ओस अमरावती काला पहावया येते देव विसरती देह भावा मुला. हे बघा देवाने सांगितलं रोज जेवल्यानंतर हात धुण्याकरता तुम्ही यमुनेच्या पाण्यामध्ये जाताय. काला करायचा आहे. आणि काल्याने जर खात असताना हात भरले ना यमुनेच्या डोहात कोणी हात धुवायचा नाही. मग का धुवायचा नाही? अरे तिथं 4 तोंडाची भोकाडी ब्रह्मदेवाला होता. जयराम बाबाचं एक वाक्य सांगू का? त्या ब्रह्मदेवाला मासा होणं आवडलं पण वारकरी झाला नाही. तसं लोकांना लमान तांड्याचा सरपंच होण्याची इच्छा आहे पण वारकरी व्हायची इच्छा नाही. काय म्हणावं लोकांना? 1000 रुपये वर्गणी घ्या पण माळीचं नाव काढू नका म्हणतात. माळ म्हटलं का त्याच्या अंगाला उभारच होतं देवा. पण ऐका काला देवाला मिळाला नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष तो काला फक्त निका वैष्णवाला मिळतो. म्हणून देवाने सांगितलं ब्रह्मदेव वारकरी झाला नाही ना त्याला काला द्यायचा नाही. पोटचा मुलगा होता पण त्याला काला दिला नाही. मग हात धुवायचे कुठे? तेरी खा सांगा ते हात ज्या त्याने खाल्ल्यानंतर आपल्या ढोंगणाला हात पुसा देवाने सांगितलं. आणि मग सगळ्यांनी मान्य केलं. कमळाकृती गोपाळ बसले. सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या. खडकी सोडल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. देवाने खांद्यावरची घोंगडी खाली टाकली. कंबर बांधली. वेणू 2 कमरेच्या मध्ये खेळ ठेवला. गाई राखण्याची काठी देवाने 2 पायाच्या मधोमध ठेवली. भगवान देवडा उभे राहिले आणि सगळ्यांचा काल्याचा प्रसाद एकत्र केला. आणि तो कसा दिला? आचार्य बेभरद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रिच कक्षे वान्मे पानोमसन कवलम तत्फलान्यंगोलुषु तिष्ठल मध्ये स्वपरी सुरतो हासयन्नरम विश्वैहि स्वर्गे लोके मिषदेव भजेत भगवान केले पुंडली कवला हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली.